हॅलो मित्रांनो, मी राजेश आरे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी चाललो आहे मुंबई टू दापोली माझ्या फॅमिलीसोबत फिरण्यासाठी. तर आता आज आम्ही तुम्हाला दाखवतो मुंबई टू दापोलीचा रस्ता कसा आहे आणि तिकडचे काही समुद्रकिनारा आणि तिकडे काय काय आम्ही फिरणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये सगळंच दाखवतो मी. चला पुढचा प्रवास सुरू करूया. मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे पनवेलला. आता CNG इकडे पनवेलला CNG भरला आहे. आम्ही ऑलमोस्ट 1 तासात बोरलीवरनं पनवेलला पोचलो आहे. CNG पंपावर CNG भरून आता पुढचा प्रवास सुरू करूया. पनवेलला पोचलो आहे 1 तासात आणि आमचा मुंबई गोवा मार्गाचा प्रवास सुरू झाला आहे. आता आम्ही पनवेलवरनं गोवा रोड सुरुवात केलेली आहे आणि आता आपण पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवतो. आणि आमच्या प्रवासातली मुंबई गोवा मार्गावरची पहिली लालपरी आम्हाला दिसलेली आहे. ती पुढेच आहे, आमच्या लालपरी आहेत. रस्ता तसा जास्त आज सुरुवातीला मला ट्रॅफिक नाही मिळाला आहे. आता बघूया पुढच्या प्रवासात कसा रस्ता आहे. आणि ही आहे आपली लालपरी. महाडमध्ये हॉटेल निसर्ग इथे आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. क्षितिजने घेतली आहे मिसळ आणि आईने वडे मागवले आहेत. इथे आम्ही भरपूर 2-3 वेळा नाश्ता करायला थांबलो आहे. इथे चांगला नाश्ता मिळतो, टेस्टी आहे, मिसळ पण चांगली आहे. सगळे बिझी झाले आहेत नाश्ता करण्यामध्ये. गरमागरम चहा आलेला आहे. नाश्ता झाला, मिसळ झाली. कागदाचे कप आहेत, छान डिझाईन आहे. निसर्ग हॉटेल, महाड, रायगड. उत्कृष्ट आमचा असा नाश्ता झालेला आहे. मी दरवेळेला इथेच थांबतो. आणखीन मला इकडची मिसळ, वडा आणि चाय तर 1 नंबर आहे इकडची. खूप सुंदर आहे. मला ती खूप 2-2ला पियाले तरी मन भरत नाही असं आहे ते चायची टेस्ट आहे. आणि दरवेळेला माझा हा नाश्त्याचा पॉईंट आहे की मी इथेच थांबतो. कसाही टायमिंग ॲडजस्ट करून इकडे येतो. 8:30 वाजता हॉटेल ओपन होतं सकाळी आणि दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू असतं. त्याच्यानंतर परत ते रात्री चालू होतं संध्याकाळी 7च्या नंतर. हा आपला हायवे आहे. हायवेच्या जस्ट लागूनच हा इकडे आहे निसर्ग फॅमिली रेस्टॉरंट.
आहे दापोलीत सागर सावंत रिसॉर्ट इथे आणि रिसॉर्टचा हा रोड आहे आणि रोडच्या बाजूचा हा रिसॉर्टच्या बाजूचा हा व्ह्यू बघा किती सुंदर. दापोलीमध्ये आम्ही आलेलो आहे आता. सुंदर परशुरामची पावनभूमी भूमी ह्या जागेचं नाव आहे आणि इथे मोठा असा परशुरामाचा स्टॅच्यू आहे आणि त्यांची आतमध्ये माहिती दिलेली आहे. आता बघूया आतमध्ये आपण त्यांच्याबद्दलची माहिती गोळा करूया. काळोख झाला. ध्यान कक्ष. मूर्तीच्या खाली ध्यान कक्ष बनवलेला आहे. बुरोंडी दापोली येथे परशुरामची पावनभूमी असं हे आहे. आम्ही तिथे व्हिजिट केलेले आहे दापोली आणि छान असा स्पॉट आहे बघण्यासारखा. आणखीन त्याच्यात ध्यान केंद्र पण आहे त्यांचं तिकडे आणि त्यांच्या त्या स्पॉटवरनं असा मस्त समुद्र किनारा दिसतो. आता आम्ही आलो आहे कोलथरे बीचवर. दुपारचे झाले आहेत 1:30 पण इतकी सुंदर हवा सुटलेली आहे अजिबात गरम वाटत नाही आम्हाला. सुंदर असं शांत आणि कोणी पब्लिक नाही आहे. छान वाटतं एकदम. इकडे ही खाडी येते आणि समुद्रावर जॉईंट होते. इकडे देवीचं मंदिर आहे. तिकडे जाण्यासाठी होडीची गरज लागते पण गणपती खाडी जॉईंट असल्याप्रमाणे क्षितिज पण समुद्राचा आनंद घेताना आणि श्रुतीचे पाय रुतत आहेत खाली त्याच्यामुळे ती जरा जपून चालते. बाबा फुल एक्साइट झालेले आहेत. बाबांना समुद्र म्हणजे खूप आवडतो. एकदम धावत सुटल्यात पुढे आणि बघा किती सुंदर असं गार हवा आणि सुंदर एकाने एक चिऱ्याचं घर बांधलं आहे. इकडे सुंदर असं घर आहे. क्षितिजला पण खूप आनंद झाला आहे. आता आज आम्ही इकडे माझ्या मित्राच्या घरी आलो आहे कोलथरेला. तर आज आम्ही इथे राहणार आणि उद्या आम्ही जाणार आहे गणपतीपुळेला. तर उद्या पण आम्ही तुम्हाला दाखवतो गणपतीपुळेचा बीच आणि गणपतीपुळे मंदिर. ये एन्जॉय द बीच. समुद्राचा आनंद दापोलीमधल्या बीचवर आहे. खूप सुंदर असा साफसुथरा समुद्र आहे. अजिबात इकडे काही कचरा नाही काय नाही. पाणीसुद्धा एकदम निर्मळ स्वच्छ आहे. बीच बघा एकदम क्लीन आहे. खळखळ असा पाण्याचा आवाज येतो आहे.